श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळीकाळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होतारत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन, साधा वया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिव ध्यानीरत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्ये सांगत, सूत शौनकादिकांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांतदात जणी, त्रिविध भेदरहित जो. दिशाजयाचे वर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्यजावे. विश्वशिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय मन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभदाता भय शोकमान, काळत्रयीन धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविण नेनेची भाषण. या नाव बोलीचे मौन, भेदा भेदरहित जो. सर्वाच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूपी धरुणी विचारे शिव. जड जीव तारावया सर्व, विचारे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुणी कारण, आत्मस्वरूपी पावल्या समाधान. देहत्रयरहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरकुंश जो निहासंग, जैसा ब्रह्मारण्ये विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोणी घेतले, प्रभंजनाचे तेने पै. आर्द्रत्व पूर्ण निरसोण, धुवोनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंग चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त, केवळ शुककी जडभरित. क्रौंचार्यांनी विचरत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्मराक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत, भयानक मुखा बाहेर. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावणिया एकाएक, कंठी घालित मिठी त्याच्या. लोह परिसासी झगडता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्पवृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटवून, उद्धरला पिशिताशण. हे त्यासी नाहीच भान, समाधीस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीर भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, भीती निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगेंद्र निहासीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होणी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्त्र जन्मींचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानसरोवरी उदकपान, करिता काकहंस होय. की हाटक नदी तीर देख, पडता पाषाण काष्टाधिक. दिव्य कार्तस्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान, तेथे सहजसी आले देवपण. की शशी किरण स्पर्शे करून, द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवतानी अशेष, निशा सरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मग मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मांपासून. पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय, यवण मध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय, गो ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने. स्वप्नही नेने कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व आणून उत्तम, नित्य नूतन
भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगुण बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडोण स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याचे तिचे न पाहे दमदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप दे किती मज लागे विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकीही दुंडवण स्त्रिया धरून आणल्या भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्त्रललना चांडाळ नारी 4 शते जाणा त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्त्र एक भोगिल्या चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तयाते 5 शते महारिणी तितक्याच वर्षली नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18 इतक्या कामिनी भोगुण तृप्त नव्हे कदा म्हण नित्य करी मद्यपान अभक्षती तुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःखापार भोगिल्या म्यात अतिदुस्तर तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागे चालविले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊन देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असे पत्रवणी हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घाले ती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी महाक्षार कटुर साणून मुखी घाली ती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी नेत्र फोडिती एकसरे कुंभी पाकी घालून शिजविती करणी तप्त लोहदंड दळपिती आहा तेथेची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मास तोडिती सांडसे करून वरी शिंपिती क्षारोदक जिव्हानासिकाणी कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे अंगाचा काढीती भाता तपशस्त्रे रोवती माथा शेषण छेदून गुदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती सर्वांगासी टपऱ्या लावून सवेच करीती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्त्र वर्ष न लगे अंत ऐश्या नरकी बुडवित एक येऊनी पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी आपुली विष्ठामूत्र बळेच भक्षविती यमदूत सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनिया श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मांसव करीती लोहार गळा उष्ण तीव्र पुरुष्टी हृदय करीती मार उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणिती नासिकाद्वारे आत होती ती सवेची वृश्चिक कोपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगास डसविती विखार अग्नी शिखा लावणी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष आसी धारे बैसवून पायी बांधिती जडपाषाण सवेची पर्वतावरी नेऊनी ढकलूनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याच कडून भक्षविती ऊर्ध्व नेऊन टांगिती आपटीती क्रोधभरे लोकंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथरुण मस्तकी घालून या पाषाण फोडून टाकीती मस्तक लोहचन करुणी तप्त खाखा म्हणून दूत मारित ओष्ठ धरुणी फाडित तप्त सळ्या नाकी खोविती उभाराटे टांगून ग्रीवेसी बांधुणी थोर पाषाण रीस व्याघ्रादी काढून विदारिती त्या हाती गजपदाखाली चूर्ण करविती तप्त निरप्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भीड साविती लिंग छेदुनी खामंती सांधे ठाळी ठाळी मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुणिया भूमीत रोवणिया शरीर करीती बहुत शर्मार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधून लवला आहे नरक वापित टाकीती पाहे अंत न लागे उतरता काचा शिसेयांचा रस करून बळ्याची करविती प्राशन तेथे जातना एकदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोणी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमीय सबळ 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मरकट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गीध झालो पापिष्ठ
मग मार्जारी योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग 6वेची पावलो मूषक जन्म उलुक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अत्री नंदन हरिताप सुरतरुदन्य अमुप हरित दर्शने करुणिया पापतापाणी धन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काल तिच्या व्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकले प्रेत कोणी संस्कारण करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाय शिवलिंग भस्मचर्तीच त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातुनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जाऊनी राहिला संहारला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे नवर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावी कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्त्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवांसहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्य समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टून बैसले मरुद्गण पितृगण समस्त 11 रुद्र 12 आदित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वी नृपर शंकरा वेष्टुनी बैसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाती समग्र भूतांचे मेळे अपार मंदरा चळी मिळाले सिंधुरवदन वीरभद्रकुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे तेथे आले सनतकुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुस्ती यावरी बोले जाश्वनीळ विभूती जाणा तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कण विरहित ते वाळवुनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्ट लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टीचे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कणेश टीका वेगळी करावी 2 बोटांनी लाविजे भाळी अंगुष्टे मध्ये रेखा ते जागळी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सन्मत कुमारा सांगत ते वाळवणी उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कणेश टीका वेगळी करावी 2 बोटांनी लाविजे भाळी अंगुष्टे मध्ये रेखा ते जागळी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सन्मत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागण सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षण महत्पापांचे पर्वत जाण भस्मचर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालेला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपणे भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांची मंत्रतीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांची पांचाळ देशे नृपनाथ नाम जयाचे सिंह केतू जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगयस गेला तो भूपाळ मागे चाल धुरंधर दुदळ शबरांचे ही मेळ बहुसाल निगती तया सवे वनोवणी हिंडता भूपाळ शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळवणी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतया राया ते सवेग दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडले
दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मेंद की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विण देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासे म्हणे नृपसत्तम तुझे हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे बोले नृपर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य पूजन नित्य नूतन आणावे चिताभस्माविन नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ शबर लिंग घरा आणित शबरी सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाले सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करुण चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणित झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवणी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोणी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परिणाम मिळता चिताभस्म तो शबर भक्त राजपरम नैवेद्य शिवास अर्पिणा शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागुण मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसोण लावणी घेते आता अगण ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिरभूत होणी शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावणी झडकरी भस्म करी कलेवर शवर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम परे नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चने शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शवर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ती होताची सदाशिवा त्रुटीनं वाजता नैवेद्य दाबावा विलंबा होता महादेवा क्षोभ हो अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर क्षोभोनी जातो श्रीशंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चने स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्यरूप झाले शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या तेधवा नैवेद्य अर्पणी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाय चक्रचालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शवर पाहे स्त्री विलोकन अलंकार मंडित सद्गुण आपण हे शिवरूप झाला एक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केतनुपाळ विमानी बैसवणी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिता भस्म पूजन परिधन्य शबराचे निर्वाण उद्धरोणी गेला कैलासा धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चने एवं एकनिष्ठा देखिल्या वाचोणी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपोर शिवप्रित्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंह केत शिवरूप होण शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृतामृत बंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्वल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सगण अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडा हृदयाब्ज मिलिंदा कैवल्यपददायका भेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।